आजच्या शतकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगाचे प्रेरणास्थान आहेत. त्यांच्या विचारांचा, त्यांच्या कर्तृत्वाचा झेंडा संपूर्ण जगभर गाजताना दिसतोय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कष्टकऱ्यांचे, दलितांचे, वंचितांचे आधारवड आहेत. आजकालच्या जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे फक्त एका मर्यादित गटापुरते वावरणारे, एका मर्यादित गटापुरतंच त्यांनी काहीतरी केलेलं आहे. त्यांनी फक्त अस्पृश्यांसाठी काम केलं, एका विशिष्ट जातीसाठी काम केलंय, एका विशिष्ट धर्मासाठी काम केलंय, असा काहीसा अपप्रचार आपल्याला समाजामध्ये दिसतोय. आज 14 एप्रिल 2024 या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नेमके कसे होते आणि एका सामान्य कुटुंबातून, आर्थिक परिस्थिती अगदी नाजूक असलेल्या गरीब कुटुंबातून येणारा मुलगा भारत देशाचं संविधान लिहितो, हा प्रवास नेमका कसा आहे हे आज आपण जाणून घेऊया. वयाच्या अवघ्या 5.5 वर्षापासून आईविना पोरका असलेला भिवा रामजी बाबांच्या कडक शिस्तीमध्ये स्वतःला घडवत होता. बाबासाहेबांनी शाळेमध्ये पहिलं पाऊल टाकलं. त्या शाळेचं नाव होतं गव्हर्नमेंट हायस्कूल सातारा. या शाळेमध्येच बाबासाहेबांना सगळ्यात आधी शिक्षणाची गोडी लागली. बाबासाहेब सांगतात की या शाळेमुळंच मी आज जो आहे तो या शाळेमुळंच घडलो. पण या शाळेमध्येच बाबासाहेबांना समजलं की जातीयतेचे चटके किती तीव्र प्रमाणात असतात याची जाणीवही त्यांना या शाळेमध्ये झाली. कारण सगळे स्पृश्य विद्यार्थी शाळेच्या आतमध्ये बसायचे आणि बाबासाहेब शाळेच्या बाहेर बसायचे. पण या अशा कठीण परिस्थितीतही बाबासाहेब गुरुजींनी काढलेली सगळी अक्षरं आपल्या मनामध्ये, आपल्या हृदयामध्ये साठवत होते आणि शैक्षणिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत होते. शाळेमध्येच असतानाचा एक प्रसंग, तहान लागलेली असताना सगळे स्पृश्य विद्यार्थी माठाजवळ जायचे आणि घटा पाणी प्यायचे. त्यांची तहान भागून जायची. पण जे अस्पृश्य विद्यार्थी होते त्यांना माठाजवळ जायची परमिशन नव्हती, परवानगी दिली जायची नाही. कुणीतरी यायचं आणि हातावर पाणी उंजळीनं सोडायचं आणि ते उंजळीनं प्यायचं, असा काहीसा दिनक्रम त्यावेळी शाळेमध्ये चालायचा. बाबासाहेब सांगतात की सकाळी आणलेली भाकरी, कापडात बांधून आणलेली भाकरी दुपारपर्यंत येऊपर्यंत पूर्ण कडक व्हायची आणि त्या भाकरीबरोबर चटणीची भाकरी खाताना ती भाकरी घशात अडकायची. अशा वेळी पाणी पिल्याशिवाय गत्यंतर नसायचा, कारण तो घास काळजात रुतायचा. अशी ही केविलवाणी अवस्था असलेली मुलं सगळ्यांच्याकडं आशेनं बघायची. कुणीतरी पाणी देतंय का, कुणीतरी पाणी देतंय का, असं प्रत्येकाला विचारायची. शाळेमध्ये असणारा शिपाई ह्या सगळ्यांची अवस्था पाहायचा आणि निष्ठुर काळजानं तिकडून निघून जायचा. थोड्या वेळानं तो परत यायचा आणि मग मुलांना पाणी मिळायचं. जातीयतेचे इतके कठोर प्रसंग बाबासाहेबांनी पचवले, इतके अपमान सहन केले, पण त्यांनी बाळांनो शिक्षण सोडलं नाही. त्यांनी शिक्षणापायी सगळं सोडलं, पण शिक्षण सोडलं नाही. बाबासाहेब शाळेत ज्यावेळी गेले, शाळेचा दिवस होता 7 नोव्हेंबर 1900. सांगायला आपल्याला अभिमान वाटेल की तोच दिवस आज विद्यार्थी दिन म्हणून साजरा केला जातो. ज्या समाज व्यवस्थेनं शिक्षणाचा हक्क नाकारला, ज्या समाज व्यवस्थेनं माणूस म्हणून जगण्याचा हक्क नाकारला, त्याच समाज व्यवस्थेला आपल्या विद्वत्तेनं लाथाळून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारताचे घटनाकर्ते झाले. पुढच्या काळामध्ये रामजी बाबा आर्थिक परिस्थिती नसल्यामुळं साताऱ्याहून मुंबईच्या डबकचाळीत राहायला आले. तिथेच बाबासाहेब मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. विचार करा, ज्या अस्पृश्य समाजाला शिवूनही घेतलं जात नव्हतं, त्या समाजातील एक विद्यार्थी मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होतो. सगळ्या समाज बांधवांना प्रचंड आनंद झाला आणि त्या सगळ्यांनी बाबासाहेबांचा सत्कार करण्याचं ठरवलं. या सत्कार प्रसंगीच केळुस्कर गुरुजी बाबासाहेबांना भेटतात आणि या सत्कार प्रसंगीच बाबासाहेबांना
सिद्धार्थ गौतम बुद्ध पुस्तक रूपाने इथे भेटतात. केळुस्कर गुरुजींनी गौतम बुद्ध नावाचं पुस्तक या सत्कार प्रसंगी बाबासाहेबांना भेट म्हणून दिलेलं होतं. पुढच्या आर्थिक परिस्थितीमुळं बाबासाहेबांना शिक्षण घेणं आर्थिकदृष्ट्या त्यांच्या वडिलांना अजिबात परवडणारं नव्हतं. त्यामुळं रामजी बाबा केळुस्कर गुरुजींच्याकडे गेले आणि केळुस्कर गुरुजींनी परत बाबासाहेबांना घेऊन बाबासाहेबांची कुवत त्यांनी ओळखलेली होती, त्यांची ताकद त्यांनी ओळखलेली होती. केळुस्कर गुरुजी स्वतः बाबासाहेबांना घेऊन बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याकडे गेले. हा लोकराजा सर्वांना मदत करत होता, खुल्या दिलाचा मोठ्या मनाचा हा राजा होता आणि तो सर्वांना मदत करत होता. त्यांच्या शिष्यवृत्तीमुळं बाबासाहेबांचं ॲडमिशन मुंबईच्या एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये झालं आणि तिथूनच बाबासाहेबांनी 1913 साली राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयामध्ये सगळ्यात आधी BA परीक्षा ते उत्तीर्ण झाले. ठरल्याप्रमाणे बाबासाहेब परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतर बडोद्याच्या संस्थानामध्ये नोकरीसाठी दाखल झाले. पण बडोद्यामध्ये असलेली जनता, बडोद्यामध्ये असलेली अस्पृश्यांच्या बद्दल तीव्र असलेली नाराजी यामुळं बाबासाहेबांना तिथं काम करून अगदी जिकिरीचं झालं. शिपाई दर्जाचा माणूसही बाबासाहेबांना स्पर्श होऊ नये म्हणून अशा फायली भिरकावून देत होता. प्रत्येक ठिकाणी अपमान सहन करावा लागत होता. बडोद्यामध्ये कुठेही घर मिळेना, जात बदलून, आडनाव बदलून, नाव बदलून राहायला लागायचं. प्रत्येक ठिकाणी भीत जायला लागायचं. अशा या सगळ्या प्रसंगातून बाबासाहेब जात होते. दरम्यानच्या काळातच बाबासाहेबांचे वडील रामजी बाबा हे आजारी पडले आणि ज्यांनी बाबासाहेबांना आपल्या हाताच्या फोडाप्रमाणे जपलं ते रामजी बाबा अनंतात विलीन झाले. बाबासाहेबांना तीव्र दुःख झालं, कारण बाबासाहेबांची आई 5.5 वर्षापूर्वीच ते 5.5 वर्षाचे असतानाच गेलेली होती आणि रामजी बाबाही मध्यातूनच त्यांना सोडून गेले. बाबासाहेब एकटे पडले आणि एकटे पडलेले बाबासाहेब इतका प्रचंड अपमान, जातीतीचे इतके प्रचंड चटके सोसत पुन्हा मुंबईला आले. या सगळ्यामुळं बाबासाहेब खचून गेले. याच्यानंतर 6 महिन्यानंतर बाबासाहेबांच्याकडून आपण एक गोष्ट शिकली पाहिजे. बाबासाहेब या सगळ्या प्रसंगातून जात असताना बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात जाण्याचा संकल्प करतात. ही किती मोठी गोष्ट आहे, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कारण ज्याच्याकडं काहीही नाही, वडील आत्ताच गेलेत, जातीतेचे प्रचंड चटके आहेत, खिशात काहीही नाही, खायला अन्न नाही, अशा परिस्थितीमध्ये बाबासाहेब न खचता न रडता कुणाचाही वशिला न घेता अशा ठिकाणी मोठं स्वप्न बघतात आणि कोलंबिया विद्यापीठामध्ये जाण्याचा संकल्प करतात. ठरल्याप्रमाणे हा संकल्प बाबासाहेब सयाजीराव गायकवाडांना सांगतात. लोकराजा हा राजा परत एकदा बाबासाहेबांना मदत करतो आणि अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये बाबासाहेब पुढील शिक्षणासाठी रवाना होतात. 1913 साली बाबासाहेब कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश घेतात. कुठला विद्यार्थी, अस्पृश्य विद्यार्थी आपल्या इच्छाशक्तीच्या बळावरती अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठामध्ये प्रवेश घेतो आणि बाबासाहेब 1913 पासून 1916 पर्यंत प्रचंड अभ्यास करतात. 18 तास अभ्यास करून त्यांनी जी विद्वत्ता मिळवली, त्या विद्वत्तेच्या बळावर बाबासाहेब आता पुढचं स्वप्न बघतात की बाबासाहेबांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये प्रवेश घ्यायचा आहे. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ही इंग्लंडमध्ये असलेली संस्था आजही ती जगातली टॉपची युनिव्हर्सिटी म्हणून ओळखली जाते. या विद्यापीठामध्ये बाबासाहेबांना प्रवेश हवा होता. या विद्यापीठामध्ये प्रवेश करण्यासाठी कुठल्या तरी प्राध्यापकाची किंवा आपल्या गाईडची शिफारस असणे आवश्यक होतं. बाबासाहेबांनी विनंती केल्यानंतर प्राध्यापक सिगर जे कोलंबिया विद्यापीठातले प्राध्यापक होते ते बाबासाहेबांबाबत लिहितात की डॉक्टर भीमराव आंबेडकर यांची प्रगती, अर्थशास्त्रातली प्रगती ही कुठल्याही प्राध्यापकाला लाजवेल अशी आहे. प्राध्यापक सिगर यांचे हे उद्गार
लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये आलेले असताना या शिफारशीच्या जोरावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 1916 साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळाला. इथेही बाबासाहेबांनी प्रचंड अभ्यास केला. दरम्यानच्या काळामध्ये 1916 मध्ये बाबासाहेबांना लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्रवेश मिळाला. या जागतिक दर्जाच्या विद्यापीठामध्ये बाबासाहेब गेल्यानंतर त्यांच्या विद्वत्तेला अजून बहर आला. बाबासाहेबांना MSc ही पदवी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून त्याच वेळी मिळाली. कोलंबियामधून त्यांनी ऑलरेडी PhD आणि MA चा अभ्यास केल्यामुळे त्यांना MSc ही पदवी देणं तितकंसं सोपं गेलं. याच काळामध्ये बाबासाहेब ग्रेज इन या विद्यापीठामध्ये बॅरिस्टरीसाठीचा अर्ज करतात. विचार करा, खिशात काहीही नसताना फक्त विद्वत्तेच्या जोरावरती या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठामध्ये एक सामान्य विद्यार्थी फक्त कष्टाच्या जोरावरती इतका पुढे निघून गेलेला आहे. बाबासाहेबांच्या आयुष्यातला संघर्ष याही वेळी सुटलेला नाही. 1916 साली आर्थिक परिस्थितीमुळे बाबासाहेबांना परत भारतात यावं लागलं. भारतात आल्यानंतर शिकवणी घेणे, एखादी त्या स्टॉक्स अँड शेअर कंपनी बाबासाहेबांनी स्थापन केली, पण ती परत अस्पृश्य समाजाची असल्यामुळं ती कंपनीही त्यांना बंद करावी लागली. बाबासाहेब शिकवण्या घेऊ लागले. बाबासाहेबांनी प्राध्यापकी केली. हे सगळं करून बाबासाहेब आर्थिक स्थैर्य मिळवू पाहत होते, पण ते आर्थिक स्थैर्य त्यांना मिळत नव्हतं. याच काळामध्ये याच सगळ्या सिनेरिओमध्ये कोल्हापूरचे छत्रपती राजश्री शाहू महाराज बाबासाहेबांच्या जीवनामध्ये येतात. छत्रपतींनी जातीयतेचे चटके सहन केलेले असल्यामुळं छत्रपतीला जर एवढे जातीयतेचे चटके बसत असतील तर एका सामान्य अस्पृश्य माणसाला किती चटके बसत असतील याचा अंदाज या लोकराजाला होता. आणि म्हणून लोकराजा राजश्री शाहू महाराज यांनी बाबासाहेबांना शिष्यवृत्ती देऊ केली आणि त्या शिष्यवृत्तीच्या जोरावरच परत बाबासाहेब लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये दाखल झाले. 18 तास 20 तास बाबासाहेबांनी अभ्यास केला, कारण त्यांना माहिती होतं आपल्याकडे पैसा नाही आहे, आपल्याकडे फक्त वेळ कमी आहे, आपल्याला कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त ज्ञान घ्यायचं आहे. आणि या एकाच महत्वाकांक्षेपोटी बाबासाहेब लायब्ररीमध्ये बसून असायचे. तुम्ही बाबासाहेब पाव खाऊन कसे जगत होते याची गोष्टी तुम्ही ऐकला असाल, पण या सगळ्याचं मार्मिक वर्णन करताना आजही अंगावर काटा येतो. आपल्या PhD साठी बाबासाहेब प्रबंध निवडतात, द प्रॉब्लेम ऑफ रुपी, इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन. विचार करा मित्रांनो, इंग्रजांच्या काळामध्ये या सगळ्या प्रबंधामध्ये इंग्रज आल्यापासून भारताची अर्थव्यवस्था कशी खालावत गेली, त्याचं ओरिजिन नेमकं मूळ काय आहे आणि त्याच्यावरचे सोल्युशन काय काय आहेत, हा प्रबंधाचा विषय फार डायरेक्टरित्या बाबासाहेबांनी त्यावेळी मांडलेला होता. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये हा प्रबंध ज्यावेळी सादर केला त्यावेळी त्यातली भाषा अगदी टोकाची असल्यामुळं 1921 ला सादर केलेला प्रबंध, पण त्याच्यामध्ये काहीशा दुरुस्त्या करून बाबासाहेबांना PhD ही पदवी 1923 ला मिळाली. याआधीच म्हणजे 1922 लाच बाबासाहेबांना बॅरिस्टर ही पदवी मिळालेली होती. आपल्या सर्वांना अभिमान वाटायला पाहिजे की इंग्रजांनी ज्यावेळी ठरवलं की भारताची पण एखादी बँक असावी, पण ती बँक असताना या बँकला रेफरन्स म्हणून कुठले डॉक्युमेंट आपण रेफर करावेत असा ज्यावेळी प्रश्न इंग्रजांच्या सगळ्यांच्या पुढे पडला, त्यावेळी द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा एकमेव ग्रंथ इंग्रजांच्या हाती लागला आणि त्यातूनच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ची स्थापना झाली. याचा आपल्याला सर्वांना अभिमान वाटायला हवा. केंद्रीय मंत्री असताना बाबासाहेबांनी भारताच्या एकूण जल विकासाचा पाया घातला. दामोदर खोरे प्रकल्प हे बाबासाहेबांच्या एकूण नेतृत्वाखाली धाडशी त्यांच्या निर्णयामुळे पूर्णत्वाला गेलं. फक्त दामोदर प्रकल्पच नाही तर टिकारपार, हिराकुंड, नीरज, तुंगभद्रा धरण, चंबळ नदी प्रकल्प असे मोठमोठे प्रकल्प
बाबासाहेबांनी आपल्या धाडसी निर्णयामुळं पूर्णत्वाला नेले. या धरणांमुळं शेतकऱ्यांना पाणी मिळालं आणि खऱ्या अर्थानं शेतकरी सुजलाम सुफलाम झाला. सर्वात आधी शेतकऱ्यांचा विचार करणारे, शेतकरी टिकला तर भारत टिकेल याची जाणीव असणारे, शेतकऱ्यांचा मोर्चा विधिमंडळावर काढणारे, शेतकऱ्यांसाठी कायदे करणारे, शेतकऱ्यांच्या विकासासाठी भारताच्या जलविकासाचा पाया घालणारे बाबासाहेब हे शेतकऱ्यांना सर्वात आधी समजले पाहिजेत. बाबासाहेब ज्या लोकवर्गातून येतात तो लोकवर्ग कष्टकरी, काबाड कष्ट करणारा, मजूर असणारा या लोकवर्गातून बाबासाहेब येतात. त्यामुळं या लोकवर्गाच्या प्रश्नांची नेमकी जाणीव बाबासाहेबांना होती. घरगडी म्हणून राबणारा कामगार, तिथपासून कारखान्यामध्ये असणारा कामगार, शेतामध्ये राबणारा मजूर यांचे सर्वांचे प्रश्न बाबासाहेबांना आपले वाटत. त्यामुळंच या सर्वांसाठी बाबासाहेबांनी 1936 साली आपला जो पहिला पक्ष उभा केला त्या पक्षाचं नाव ठेवलं स्वतंत्र मजूर पक्ष. 42 ते 1946 या काळामध्ये बाबासाहेब कामगार मंत्री होते. आता आजकालचे मंत्री बघता प्रत्येक जण सत्ता आल्यानंतर स्वतःला ती सत्ता कशी उपभोगता येईल याच विचारात असतो. पण बाबासाहेबांसारखा तत्वनिष्ठ माणूस मंत्रिपदावरती असल्यानंतर कुठले कुठले महत्त्वपूर्ण निर्णय घेतो याची पुढच्या ह्याच्यामध्ये आपण चर्चा करूया. बाबासाहेबांनी त्या काळामध्ये कामगारांचे प्रश्न सगळ्यात आधी विधिमंडळामध्ये मांडले. फक्त मांडलेच नाही तर त्याच्यावरती कायदे केले. शेतमजूर, कष्टकरी, कारखान्यामध्ये काम करणारा कामगार याची पिळवणूक केली जायची. प्रत्येक जण यायचा आणि काहीतरी काम सांगायचा. त्या कामाला पैशाची किंमत नव्हती. फार तटबुंजे पगार या लोकांना दिले जात. बाबासाहेबांनी सगळ्यात आधी कायदा केला आणि किमान वेतनावर मजुराला किंवा कारखान्यातल्या कामगाराला किमान मजुरी देण्यात यावी असा सगळ्यात प्रथम कायदा बाबासाहेबांनी केला. बाबासाहेब मजूर मंत्री होण्याआधी इथल्या सगळ्या सिस्टीममध्ये किती वेळ काम करायचं याला काही सुद्धा बंधन नव्हतं. वेळेला काहीही किंमत नव्हती. त्यामुळं कामगारांची, मजुरांची प्रचंड हाल होत असत. प्रत्येक जण यायचा आणि काहीतरी काम सांगायचा आणि या सगळ्यांमुळं शारीरिक आणि मानसिक खच्चीकरण, त्यांची पिळवणूक कामगारांची प्रचंड प्रमाणात होत होती. बाबासाहेबांनी ही समस्या सोडवली आणि मित्रांनो, आज जे काही आपण 8 तासाचं बंधन, या बंधनानं काम करतोय, हे सगळ्यात आधी बंधन बाबासाहेबांनी सगळ्या कारखान्यांना, सगळ्या शेतकऱ्यांना, जो कोणी त्या मजुरांना कामाला ठेवेल त्यांना 8 तासाचं बंधन सगळ्यात आधी बाबासाहेबांनी केलं. 8 तास झाल्यानंतर जो काही एक्स्ट्राचं काम तो करणार आहे त्याला एक्स्ट्राचे पैसे द्यावेत अशीही तरतूद बाबासाहेबांनी केलेली आहे. हे बऱ्याच जणांना माहिती नसेल. कामगारांना न्याय हक्कासाठी एकत्र येऊन त्यांची संघटना तयार करता यावी यासाठी बरेच कारखानदार त्यावेळी आणि आता सुद्धा इच्छुक नसतात. पण बाबासाहेबांनी कायदा केला आणि जे कोणी मजूर असतील, जे कोणी कष्टकरी असतील, त्या सगळ्यांनी मिळून एक संघटना त्यांना करता यावी आणि त्या संघटनेच्या माध्यमातून, संघर्षातून त्यांना जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मान्य करून घेण्यात याव्यात. यासाठी संघटना महत्त्वाची असते. ही संघटना देण्याचं सगळ्यात महत्त्वाचं काम बाबासाहेबांनी केलं. बाबासाहेब ज्यावेळी मजूर मंत्री होते त्यावेळी स्त्रियांच्या सुरक्षिततेची कुठलीही काळजी कारखानदार घेत नसत. स्त्रियांना रात्रंदिवस, रात्र पाळ्याही दिल्या जात, दिवस पाळ्याही दिल्या जात. त्यामुळं त्यांच्या सुरक्षेचा मोठा प्रश्न उभा राहिला. पण मगरूर झालेले कारखानदार, त्यांना फक्त फायदा दिसत होता, त्यांना सुरक्षिततेची कुठलीही काळजी नव्हती. बाबासाहेबांना हा प्रश्न कळाला आणि बाबासाहेबांनी सगळ्यात आधी कायदा केला की कुठल्याही स्त्रीला रात्रपाळीसाठी तुम्ही कंपल्शन करू शकत नाही. सगळ्यात मोठा कायदा ज्यानं स्त्रियांचं पूर्ण जीवनमान बदललं. कारण स्त्रिया सुरक्षित झाल्या आणि मानसिकदृष्ट्या सुरक्षित झालेल्या स्त्रिया पुढं मग प्रगतीपथावर गेल्या. यामागचं कारण म्हणजे बाबासाहेबांनी केलेला तो कायदा आहे. हे सगळ्यांना माहिती असायला पाहिजे. आजकाल शासकीय कार्यालयातील कलेक्टर पासून शिपाई पदापर्यंतच्या
सर्व स्त्रिया आपल्या हक्काची प्रसूती काळातील रजा घेतात. विशेष म्हणजे ह्या रजा पगारी असतात. या पगारी रजा मिळण्यामागं सुद्धा बाबासाहेब आहेत याची जाणीव आपल्या भारतातल्या प्रत्येक स्त्रीला असायला हवी. खाजगी, सरकारी, निमसरकारी या सगळ्या संस्थांमध्ये कामगारांना हक्काच्या सुट्ट्या देण्याचं बंधन बाबासाहेबांनी सर्वात आधी घातलं. आजकाल पगाराच्या रूपानं जो महागाई भत्ता आपल्याला मिळतो ती ही बाबासाहेबांचीच देण आहे. इंग्रज भारतात येण्यापूर्वी इथल्या कामगारांना दैनंदिन पगार किंवा आठवडी पगार दिला जायचा. पण इथं आल्यानंतर इंग्रजांनी महिन्याला पगार देण्याची पद्धत सुरू केली. त्यामुळं या 365 दिवसामध्ये 13 आठवड्यांचा किंवा 13 महिन्यांचा पगार आपल्याला मिळत होता. आणि इंग्रज आल्यापासून या इंग्रजी महिन्यांप्रमाणे गेल्यामुळं एक महिन्याचा पगार 12 महिन्याचाच पगार इथल्या कामगारांना मिळायला लागला. ही सगळी बाब बाबासाहेबांनी व्यवस्थितरित्या इंग्रजांना सांगितली आणि या सगळ्यांवरचा उपाय म्हणून आपल्याला जो दिवाळी बोनस मिळतो, जो दिवाळी बोनस आपल्याला 1 महिन्याचा एक्स्ट्रा पगार म्हणून दिला जातो, तीही मित्रांनो बाबासाहेबांची देण आहे. मित्रांनो, बाबासाहेब घटनाकर्ते होण्याआधी जो शोषित समाज आहे, जो अस्पृश्य समाज आहे, त्याची परिस्थिती फार बिकट होती आणि त्यांच्यापेक्षा बिकट परिस्थिती ही स्त्रियांची होती. मग या शोषित वंचित असलेल्या समाजाला वरती कसं करायचं, त्याला आपण अपलिफ्टमेंट म्हणतोय, ते अपलिफ्ट कसं करायचं, त्यासाठी बाबासाहेबांनी आरक्षणाची संकल्पना मांडली. याआधी राजश्री शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानामध्ये, ज्यांना आपण आरक्षणाचे जनक म्हणतो, या आरक्षणाची संकल्पना त्यावेळी राबवलेली होती आणि तोच विचारांचा धागा बाबासाहेबांनी पुढे घेऊन आले आणि त्यांनी संविधानामध्ये आरक्षणाची तरतूद केली. आता हे आरक्षण म्हणजे नेमकं काय, तर आरक्षण ही संधी आहे जी 2500 वर्षापासून या समाज व्यवस्थेनं फक्त एका जातीपुरती मर्यादित ठेवलेली होती. जी संधी त्यांना नाकारली गेलेली होती, ज्यांना जगण्याचा हक्क, मानवतेसाठी जगण्याचा हक्क नाकारला गेलेला होता. आरक्षण हा त्याच्यावरचा उपाय आहे. या आरक्षणानं झालं काय, या आरक्षणानं ही लोक शिकली. शिकण्यातून शहाणपण येतं आणि शहाणपणातून माणूस वेगवेगळ्या गोष्टी करायला लागतो. आता ज्या लोकांना अस्पृश्य समजलं जायचं, त्यांची सावली सुद्धा आपल्यावर पडू नये अशी तजवीज या समाज व्यवस्थेनं करून घेतलेली असताना यातीलच लोक डॉक्टर झाली, प्राध्यापक झाली, वकील झाली, कलेक्टर झाली. ही सगळी जादुई करामत जी आपल्याला दिसते ती फक्त बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणामुळे आहे. आरक्षणानं महिला समाजामध्ये तर फार मोठी क्रांती केली. शूद्रातिशूद्र समजल्या जाणाऱ्या महिलांना चूल आणि मूल एवढंच काम होतं. पण आत्ताच्या स्त्रिया ज्या सत्तेमध्ये वाटा मागू पाहतात, ही जी सगळी ताकद स्त्रियांना जी मिळालेली आहे ती फक्त आरक्षणामुळे मिळालेली आहे, किंबहुना ती बाबासाहेबांमुळे मिळालेली आहे. याची जाणीव प्रत्येक माझ्या ताईला, प्रत्येक माझ्या आईला असायला पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेब फक्त एका जातीपुरते मर्यादित आहेत आणि ते कायम संघर्षाच्या पावित्र्यात असतात असा काहीसा गैरसमज त्यांच्या जातीकडे बघून, त्यांच्या विद्वत्तेकडे कानाडोळा झाला. आणि अशीच बऱ्याच जणांची समजूत त्यावेळीही काँग्रेसमधल्या बड्या नेत्यांची झाली आणि त्याप्रमाणे व्यूहरचना रचली गेली. संविधान सभेत जाण्यासाठी बाबासाहेबांना संविधानाचं महत्त्व माहिती होतं आणि त्यामुळेच त्यांची धडपड संविधान सभेमध्ये जाण्याची होती. त्यानुसार बाबासाहेब मुंबईमधून निवडणुकीला उभे राहिले आणि ठरलेल्या व्यूहरचनेप्रमाणे बाबासाहेब तिथं पराभूत झाले. या पराभूत मानसिकतेत असतानाच एक माणूस बाबासाहेबांच्या मत्तीला आला. त्यांचं नाव म्हणजे बॅरिस्टर मंडल. बॅरिस्टर मंडल हे बंगालमधून निवडणूक लढवणार होते. त्यांनी बाबासाहेबांना बंगालमध्ये नेलं आणि तिथून बाबासाहेबांना निवडून संविधान सभेचं प्रतिनिधित्व त्यांनी बाबासाहेबांना दिलं. संविधान सभा म्हणजे
भारतातल्या प्रत्येक भागातून विद्वान अशी लोक, त्यावेळची विद्वान अशी लोक तिथं येऊन भारताचं भविष्य घडवणारे संविधान लिहिणार होते. या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि या राजेंद्र प्रसादांच्या अध्यक्षतेखाली सगळ्या मीटिंग्स होत असताना बाबासाहेबांनी आपल्या विद्वत्तेने मांडलेले मुद्दे आणि तर्क बघून सगळी लोक अचंबित झाले. अशा या विद्वान माणसाला संविधान सभेत घेणं अनिवार्य आहे याची जाणीव प्रत्येकाला झाली. विचार करा मित्रांनो, जी लोक आधी नको नको म्हणत होती तीच लोक आता पाहिजे पाहिजे म्हणत होती. पुढे ज्यावेळी भारत स्वतंत्र झाल्यानंतर पाकिस्तानला पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान म्हणजे आत्ताचा पाकिस्तान आणि आत्ताचा बांगलादेश ही दोन राष्ट्र हे दोन भूभाग मिळाले. आणि त्यामुळं बंगाल प्रांत जिथून बाबासाहेबांनी निवडणूक लढवलेली होती तोच बरखास्त झाल्यामुळं बाबासाहेबांचं प्रतिनिधित्व रद्द झालं. आता सर्वांना प्रश्न पडला की बाबासाहेबांसारखा विद्वान माणूस जर संविधान सभेत नसेल तर हे संविधान पुढे कसं जाणार. सर्वांना प्रश्न पडला. परत काँग्रेसनं ठरवलं की बाबासाहेबांच्या शिवाय, या माणसाशिवाय संविधान पुढे नेणं अशक्य आहे. म्हणून त्यांनी परत मुंबईत येऊन परत व्यूहरचना करून बाबासाहेबांना निवडून नेलं. फरक बघा मित्रांनो, नको नको आणि पाहिजे पाहिजे हा जो फरक बाबासाहेबांनी घडवून आणला तो फक्त विद्वत्तेच्या जोरावरती घडवून आणला. हा काय साधा सुद्धा फरक नाही आहे. या संपूर्ण संविधान निर्मितीच्या प्रक्रियेमध्ये 3 गोष्टींना फार महत्व आहे. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या 3 तत्वावर आपलं संविधान उभं राहिलेलं आहे. जो माणूस स्वतंत्र आहे त्यानं समता जपली पाहिजे, कारण आपला देश फार विविध आहे. प्रत्येक जातीचा, प्रत्येक धर्माचा, प्रत्येक भाषेचा, नैसर्गिक साधन संपत्ती प्रत्येक ठिकाणी आपण वेगवेगळे आहोत. त्यामुळे आपण समता जपली पाहिजे आणि समता जपल्यानंतर आपण बंधुताही जपली पाहिजे. ही 3 तत्व एकमेकाला संलग्न आहेत. एक सोडून एका तत्वाचं आपल्याला पालन करता येणार नाही असं बाबासाहेब संविधान सभेच्या शेवटच्या भाषणामध्ये सांगतात. शेवटी राष्ट्राला संविधान समर्पित करताना बाबासाहेब हेही सांगतात की मी हे संविधान लिहिलंय, हे संविधान आपण सगळ्यांनी ड्राफ्ट केलंय, याच्यावरती विचारमंथन झालंय, पण ते संविधान कसं वापरायचं हे त्या राजकीय पुढाऱ्यांच्या हातात असणार आहे. त्यामुळं इथून पुढचं जे काम आहे, आम्ही तर संविधान तुम्हाला सुपूर्द केलंय, पण इथून पुढचं जे काम आहे ते तुमचं आहे. कारण तुम्ही मतदान देऊन तुमचे लोकप्रतिनिधी निवडणार आहात आणि तेच लोकप्रतिनिधी नंतर जाऊन संसदेमध्ये तुमच्या ज्या समस्या आहेत, तुमचे जे प्रश्न आहेत ते सोडवणार आहेत. देश आता एका वेगळ्या वाटचालीकडे जाणारा आपल्याला दिसतोय. जिथं व्यक्तीची पूजा महनीय ठरली जाते, जिथं व्यक्ती महत्वाचा ठरतो, तिथला माणूस, तिथला देश हा हुकुमशाहीकडे हळूहळू वाटचाल करणारा होतो, हा इतिहास आपल्याला सांगतो. त्यामुळं इथून पुढं विचार करून आपल्याला सोयीचा, आपल्या जातीचा, आपल्या धर्माचा लोकप्रतिनिधी निवडण्यापेक्षा आपल्या राष्ट्राची जो प्रगती करून देईल, जो विविधतेमध्ये एक होऊन जाईल, जो विविधतेमध्ये एकात्मता आणेल आणि स्वातंत्र्य, समता, बंधुता या वैश्विक गुणांचं, या वैश्विक वैशिष्ट्यांचं जतन करेल, तोच लोकप्रतिनिधी आपण निवडून दिला पाहिजे. मित्रांनो, बाबासाहेबांचं हे जे कार्य आहे ते फक्त महाराष्ट्रापुरतं किंवा भारतापुरतं कधीच मर्यादित नाही आहे. हे जे बाबासाहेबांचं कार्य आहे ते वैश्विक आहे. बाबासाहेबांनी मानवतेसाठी लढा उभारला आणि तो बुद्धाच्या मार्गाने जिंकून घेतला असं आपल्याला म्हणता येईल. बाबासाहेब हे कुणीही एका जातीपुरते किंवा एका धर्मापुरते मर्यादित आहेत असं म्हणू नये. बाबासाहेब हे सर्वांचे आहेत. सर्वांनी, जो कोणी वंचित आहे, जो कोणी शोषित आहे, त्या सर्वांचे उद्धार करते बाबासाहेब आहेत याची जाणीव, याची जाण आपल्याला असायला पाहिजे. जाता जाता 2 प्रश्न आपण स्वतःला विचारूया की खरे बाबासाहेब आपण आपल्या कुटुंबाला सांगितलेत का? आणि दुसरा प्रश्न, आपण बाबासाहेब आपल्या डोक्यामध्ये
घेतलेत का, बाबासाहेबांच्या विचारांशी आपण प्रामाणिक आहोत का, हे दोनच प्रश्न आपण सतत स्वतःला विचारूया. ज्यावेळी या प्रश्नांची उत्तरं सकारात्मक येतील, ज्यावेळी या प्रश्नांची उत्तरं होय अशी येतील, त्यावेळी खऱ्या अर्थानं आपण बाबासाहेबांचे पाईक आहोत. आपण बाबासाहेबांनी दाखवलेल्या विचारांच्या मार्गाने जाणार आहोत याची खात्री आपल्याला मिळेल. इथेच थांबतोय. जय भीम, जय भारत.